लोकसभा निवडणुकीमध्ये कांदा निर्यात बंदीचा महायुतीला फटका बसला। त्यामुळे विधानसभेपूर्वी केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय घेतला आणि त्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले। त्यावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया। लोकसभेला फटका, विधानसभेला धसका। कांदा निर्यात बंदीवर अखेर सरकारची माघार। निर्यात शुल्क हटवल्याचा महायुतीला फायदा होणार? कांदा निर्यात बंदीचा लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर आता विधानसभेपूर्वी केंद्र सरकारनं सावध पावलं टाकत कांद्यावरील निर्यात शुल्क $550 तर 20% निर्यात मूल्य घटवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय। तर केंद्र सरकारला हे उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केली। कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारने मिनिमम एक्सपोर्ट प्राइस पूर्णपणे संपवून टाकलेली आहे आणि या ठिकाणी जी काही त्याच्यावर एक्सपोर्ट ड्यूटी होती ती 40%वरनं 20%वर आणलेली आहे। हे संपूर्णपणे राजकीय निर्णय आहेत। हे वेळेवर घेतले असते तर शेतकरी वाचले असते, शेतकऱ्यांच्या खिशात काही 4 पैसे गेले असते। ऊसावर निर्यात बंदी, मोलासेसवर निर्यात बंदी, गव्हावर निर्यात बंदी, तांदळावर निर्यात बंदी, कांद्यावर निर्यात बंदी, कसलं सरकार आहे? दुसरीकडे केंद्र सरकारच्या निर्णयावरून कांदा उत्पादक पट्ट्यातील आजी माजी खासदार भिडलेत। कांदा प्रश्नावर सातत्याने आम्ही सर्वच पाठपुरावा करत होतो आणि आज कांदा प्रश्नावर एक चांगला निर्णय झाला की जी MEP होती, मिनिमम एक्सपोर्ट प्राइस, ज्याला काही अटी शर्ती होत्या त्या आज पूर्णपणे फ्री केलेल्या आहेत। मुळातच कांद्यावरती निर्यात बंदी केली, ती उठवली आणि निर्यात शुल्क 40% लागू केलं होतं आणि किमान निर्यात मूल्य हे $550 प्रतिटन केलं होतं आणि त्यामुळे ज्यावेळेस शेतकऱ्यांकडे माल होता त्यावेळेस शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे मिळण्याची आशा असताना त्यावेळेस या गोष्टी केल्या नाही। कांदा निर्यात बंदी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांसाठी डोकेदुखी ठरली होती। त्याचे पडसाद पंतप्रधान मोदींच्या सभेतही उमटले होते। कांदा उत्पादक बहुल असलेल्या राज्यातील 8 लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांनी सपाटून मार खाल्ला होता। नेमके कोणते मतदारसंघ आहेत ते पाहूयात। दिंडोरीतून भारती पवार पराभूत, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे भास्कर भगरे विजयी। नाशिकमधून शिंदे गटाच्या हेमंत गोडसेंचा पराभव, तर ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजेंचा विजय। नंदुरबारमधून भाजपच्या हिना गावितांचा पराभव, तर काँग्रेसच्या गोवाल पाडवींचा विजय। नगर दक्षिणमधून भाजपच्या सुजय विखेंचा पराभव, तर पवारांच्या राष्ट्रवादीचे निलेश लंके विजयी। धुळ्यातून भाजपचे सुभाष भामरे पराभूत, तर काँग्रेसच्या शोभा बच्छवांचा विजय। शिरूरमधून अजितदादांच्या राष्ट्रवादीचे शिवाजीराव आढळराव पाटील पराभूत, तर शरद पवारांच्या पक्षाचे अमोल कोल्हे विजयी। शिर्डीतून शिंदे गटाचे सदाशिव लोखंडेंचा पराभव, तर ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वाकचौरेंचा विजय। सोलापुरात भाजपच्या राम सातपुतेंचा पराभव, तर काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंचा विजय। लोकसभेला कांद्यासोबतच तांदूळ आणि सोयाबीनच्या धोरणांमुळे महायुतीला दणका बसला होता। त्यामुळे मराठवाडा विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खाद्यतेलावर आयात शुल्क वाढवलं असून तांदळावरील निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे कांदा, सोयाबीन आणि धान उत्पादक असलेल्या 94 विधानसभा मतदारसंघामधल्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। मात्र याचा महायुतीला विधानसभेत किती फायदा होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।